खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एक प्रश्न पडला असेल की आम्ही सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसन्मान यात्रा जी सुरू केलेली आहे। खरं सांगायचं तर मला आज रामाची महादेवाचा अधिवास असलेल्या नाशिक भागात येऊन असं वाटतंय की जणू मी धार्मिक यात्रेला आलेलो आहे। माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव असते आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे, जी मागच्या 3 दशकापासून ठामपणे आपण माझ्या मातीशी उभी केलेली आहे। आपल्याला सर्वप्रथम हे समजून घ्यायचं आहे की या यात्रेचं नाव आम्ही जनसन्मान यात्रा का ठेवलं। तुम्ही जर या वर्षीचा आमचा अर्थसंकल्प बघितला, महाराष्ट्राने बघितला, आपण पण साहजिकच बघितला असेल, त्यात महिलांच्यासाठी, आमच्या युवा युवतींच्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी अनेक चांगल्या चांगल्या योजना आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमच्याकडे आणल्या। त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बजेट करण्याआधी मी जनतेच्या प्रत्येक घटकाचा आवाज काय, त्यांचं दुःख काय, त्यांच्या गरजा आपण समजून घेतल्या पाहिजेत। राज्याचा अर्थमंत्री म्हणून जे जे काही करता येणं शक्य आहे ते सर्व मी प्रामाणिकपणे ते करण्याचा प्रयत्न केला आणि या जनसन्मान यात्रेचं सर्व काही करण्याच्याबद्दल या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना जनतेला सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासाठी कोणत्या योजना आणल्या आणि त्याचा लाभ तुम्हाला कसा होणार आहे। जनतेची सेवा करणं हे आमचा सर्वांचा धर्म आहे। विनम्रपणे हात जोडून आम्ही जनतेला ऐकतो की काय त्यांना हवं आहे, त्यांच्या काय अडचणी आहेत, ते काय सोडवण्याकरता शक्य करतो। आम्ही राजे नाहीत, आम्ही जनसेवक आहोत, आम्ही जनतेचे सेवक आहोत। माझ्या आयुष्यातला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ जनतेच्यासाठी आम्ही समर्पित केलेला आहे। आज बघता बघता माझ्या राजकीय आयुष्याला दिंडोरीकरांनो 33 वर्ष झाली। अनेक उन्हाळे पावसाळे मी बघितले, इथल्या वडीलधाऱ्यांनी तर माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले। परंतु हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये प्रश्न यायचे की आपण इतक्या वर्ष समाजाचं काम करतोय, कधी काळी आम्ही लोकांनी मिळून कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, कधी शेतकऱ्यांच्या करता कृषी संजीवनी योजना त्या राबवण्याचा प्रयत्न केला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।